नमस्कार. आपण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे आपल्या भूमी म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या तो वारा कोण चालू आहे, लोकसभेचं वारण चालू आहे. आपल्या सर्वांना माहिती पण आहे आणि काही लोकांना माहीत नसेल त्यासाठी सांगू इच्छितो की म्हणजे एक कॉमन मी आपल्यातलाच माणूस आहे. आपण एक 14 आधारस्तंभ आहात आणि आपल्या हातामध्ये सर्व काही आहे. ओव्हरऑल पहिली गोष्ट जर आपण विचार केला की ह्या शहराला, ह्या जिल्ह्याला आणि पूर्ण मराठवाड्याला जर न्याय द्यायचं ठरलं, आपण सर्व जर उभे राहिलो तर कदाचित हा शहर जी आता देशामध्ये विकासाची गंगा चालू आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, ती विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये सुद्धा येते, परंतु ती पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊन थांबते. आणि मराठवाड्याचं आपलं दुर्भाग्य म्हणावं का काय म्हणावं, परंतु ती गंगा मराठवाड्यामध्ये येतच नाही. त्याच्या मागची बरेच कारणं मायापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे. त्यामुळे ही जनता जी आहे, छत्रपती संभाजीनगर शहर असेल, ग्रामीण असेल, इथे प्रत्येकाचा एक प्रश्नच होतो की कोण पुढे येईल. तुम्हाला त्यासाठी एक मागे थोडा इतिहास आपल्याला जावं लागेल की मराठवाडा हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये विलीन झालं, आपल्या सर्वांना माहीतच आहे, तरीही सांगतो, इतिहास बघणं हे गरजेचं असतं. कोणताही जर मोठं पाऊल पुढे घेऊन जायचं, कारण की 2024 ते 2028 हा जो आता कालखंड असणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही खूप मोठे बदल होणार आहे ते 2024 ते 2047चा जो कालावधी आहे, ती विकासाची गंगा थोड्याशा जास्त स्पीडने वाहणार आहे. आणि त्या स्पीडने जर भारतामध्ये विकास गंगा वाहत असेल, त्यावेळेस जर आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी, तो ड्रायव्हर जर स्लो असेल, आपली जो विकास मागे आहे ती गाडी आपली अजून मागे राहून जाईल. तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, आपल्याला माहीत असेल इतिहासामध्ये पैठण असेल, उस्मानाबादमधलं तेर असेल किंवा भोकरदन असेल, हे मागच्या काळी हे मेट्रोपॉलिटन सिटी महानगर होते. म्हणजे थोडक्यात मराठवाडा हे औद्योगिक केंद्र होतं. इथून बाहेर देशामध्ये त्याचा व्यापार होता. पण आपण या गुलामशाहीमध्ये जेव्हा गेलो, त्यानंतर आपण इतके विचाराने इतके दडपून गेलो की आपल्याला फक्त कसं तरी ते बाहेर निघायचं होतं. म्हणून जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला 1947 साली, त्यावेळेस खरं तर आपलं भारत स्वातंत्र्यामध्ये आपला काही रोल नव्हता, कारण की आपण निजामशाहीच्या गुलामामध्ये दबलेलो होतो. स्वातंत्र्यानंतर नशीब आपलं खूप चांगलं की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आले. त्यांनी आपल्या मराठवाड्याला ह्या विकास म्हणजे हा जो दबलेला विकास म्हणजे दबलेला जो भाग आहे त्याला स्वातंत्र्याच्या बाहेर काढलं. पण तुम्हाला माहीत असेल, त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची कन्सेप्ट नव्हती. त्यावेळेस मुंबई प्रांत होता, राज्य होतं. आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा विषय आला, तो भाषांच्या आधारे आला. मराठवाडा म्हणजे मराठी बोलणारी भाषा प्रामुख्याने आपण आहे ॲक्च्युली. ह्यामुळे मराठी भाषासाठी हा पूर्ण तो मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, यांचा संयुक्त महाराष्ट्र हा जेव्हा निर्माण झाला, त्यावेळेस जेव्हा विलिनीकरणाचा विषय आला होता, त्यावेळेस विदर्भामध्ये काही अटी टाकल्या होत्या विदर्भाने की आम्ही विलीन होतो, कारण की विदर्भ हा पहिले मध्य प्रदेशचा पार्ट होता. जेव्हा विलीन झाला, त्या विलिनीकरणाच्या वेळेस काही अटी टाकल्या होत्या विदर्भाने. पण आपण इतके गुलाम होतो, आपण जेव्हा फ्रीडम झालो किंवा आपल्याला जेव्हा सोडलं गेलं, त्यावेळेस आपण छोटा भाऊ म्हणून काहीच त्याला अटी टाकल्या नव्हत्या. आपल्याला अशी आशा होती की महाराष्ट्रामध्ये एक छोटा भाऊ म्हणून आपल्याकडे जास्त काळजी घेतल्या जाईल. आपल्या घरामध्ये काय करतो आपण, छोट्या भावाला हिस्सा जास्त देतो ना, छोट्या भावाला जास्त बघतो आपण. पण आता मागच्या 70 वर्षामध्ये इथे तसं काही घडताना दिसलं नाही. प्रत्येक गोष्टीला फक्त मराठवाडा हा फक्त राजकीयदृष्ट्या वापरला गेला, भावनात्मकदृष्ट्या वापरला गेला. आणि त्याचा उद्रेक म्हणून लोकांची जो मराठवाडा व्यापारामध्ये सर्वात टॉप होता, तो विचारधारा ठेवून आपल्याकडे
डॉक्टर झकरियासारखे जे दूरदृष्टी राजकारणी जेव्हा भेटले त्यांनी ते पर्यटनाचं स्थळ बघून पुढे काही विजन त्यांनी ठेवलं होतं. आणि आता मात्र आपण तिथे कोणीही त्या इतिहासामध्ये जाऊन बघत नाही आहे. जातीपातीचं राजकारण तिथे होतं आहे आणि या कारणामुळे आपला पूर्ण मराठवाडा जी छत्रपती संभाजीनगर आता पहिल्याचं औरंगाबाद हा पूर्ण मराठवाड्याचं नाक आपण जे म्हणतो तर ह्या मराठवाडा हा मागे राहिलेला आहे. 2 मिनिटं बोलतो ना बाबराज, ज्या बोलतो लई आपल्याला लई घाई असते. आपल्या पत्रकार परिषदेच्या लोकांना लई घाई आहे टीआरपीची सुद्धा. सांगतो माझं सांगतो भाऊ सांगतो तुम्हाला टीआरपीची इतकी घाई आहे की न्यूज सुद्धा अशा उलटून लावायच्या. एक भाऊ म्हणून समजा तुम्ही, एक तळ म्हणून समजा तुम्ही की तुम्हाला पक्षाचं तिकीट पाहिजेच का? तुम्ही लढू शकत नाही का? पक्ष सुद्धा विचार करतोच, चांगल्या व्यक्तीचा पक्ष विचार करणारच. आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. भारतीय जनता पार्टीचा कन्सेप्ट अशी होती की त्याग, समर्पण आणि सेवा ह्या दृष्टीने पक्ष चालू केला होता. त्या पक्षाचं जर तसं असेल, तसा जर व्यक्ती मिळत असेल तर ते विचार काय करणार नाही? का विचार करणार नाही? अहो मी म्हणतो तुम्ही सुद्धा हे ब्रेकिंग न्यूज जो शब्द आहे ना तो बदला, तो अपडेटेड न्यूज टाका. ब्रेकिंग हा शब्द निगेटिव्ह आहे. प्रत्येक शब्द हा शब्दाने आपलं जग बनतं. त्यामुळे आपण विचार करताना, बोलताना, लिहिताना तेव्हा सांगतो की करा काहीतरी. हे कोणी पुढे आता असेल तुम्ही पुढे कोणतरी या, कोणतरी पुढे या आणि त्याच्या पुढे चाला. पक्ष मी तुम्हाला प्रश्न विचारतो होता कोणता पक्ष कोणता राहिला सांगा बरं? कोणता पक्ष निवड राहिला सांगा? आता आहे का उत्तर? नाही उत्तर. आपलं आपण दुसऱ्याचं बघतोय. आपलं काय? निवडणूक लढायला पक्ष लागतोच, प्रश्नच नाहीये. का लागतो? ती संघटना असते. तुम्हाला सांगू इच्छितो संघटना म्हणून सांगतो, प्रत्येक गावामध्ये डॉक्टर आहे माझा, प्रत्येक गावामध्ये स्टाफ नर्स आहे, प्रत्येक गावामध्ये टीचर आहे, प्रत्येक गावामध्ये युवक आहे, 672 गावामध्ये पेशंट्स आहे, प्रत्येकाची तळमळ आहे. पक्ष तर आहेच आहे, पण ही स्वतःचे जेव्हा निस्वार्थपणा भाव येते ना तेव्हा प्रभू पण मदत करतो. असे अदृश्य हात असंख्य आहे. तो पक्षीय असेल, त्या संघटनाही असतील. त्यामुळे तुम्हाला उत्तर मिळालं असेल, जरी मिळालं असेल तर विचारा प्रश्न. काय ठरलं म्हणजे आपल्याला आता म्हणजे जसं त्यावेळेस पोलादी पुरुष येऊन गेले, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, यावर्षी पण आपण ज्यांना पोलादी पुरुष मानतो ते सुद्धा येऊन गेले. आता त्यांनी सांगितलंय इथून कमळ द्यायचंय. एकदा पोलादी पुरुषांनी सांगितलं कमळ द्यायचं म्हणजे कमळ द्यायचंच असतं. ठरलं काय? 50 कोटी भाजपने मागितलं होतं तुम्हाला. 50 कोटीचं म्हणे 50 कोटी लागतात. असे काहीतरी न्यूज टाकत नका जाऊ तुम्ही. म्हणजे सांगतो मी तुझं असे काही मी कोणी विचारतो तुम्हाला, अरे बाबा खर्च लागतो सांगितलं रे, खर्च लागतो. अरे असं कोणी मागितलं नाही, असं काही सांगितलं नाही. असं तुम्ही सांगितलं तुम्ही तुला केस करून राहिलं. असं काही मागितलं नाही. 50 कोटी मागितलं, खर्च लागतो बाबा. अहो पूर्ण लोकसभामध्ये खूप मोठा असतो, त्याला प्रत्येकाला जे संघटनात्मक खर्च लागतो. ज्यावेळेस समजा मला संघटना उभारायची आहे तर प्रत्येकाला पगार द्यावा लागतो. इथे कसं आहे, जेव्हा स्वतः जनतेचा जेव्हा उद्रेक होतो, जेव्हा जनतेचा उद्रेक होतो तेव्हा खर्च लागत नाही, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही त्याचा चांगला अर्थ घ्या ना. नाही बघा, पक्षश्रेष्ठी ही खूप मोठी आहे आणि आज भाजपचा दिवस आहे तो त्यांना म्हणजे, आणि तसं जर त्यांचं म्हणजे विचारधारा असेल आणि तसं बघा अदृश्य काय होईल माहिती नाही, कारण की मिळेल पण आणि माहित नाही. तो म्हणजे तो माझा विषय नाही. जो आहे नाही बघा, हा सुद्धा प्रश्न आहे. अजून गणित बरोबर बसले नाही. जेव्हा गणित बरोबर बसतील, राजकारणामध्ये जेव्हा उतरायचं तर राजकारणाचे काही विषय त्यामध्ये असतात, त्या योग्य वेळी योग्य निर्णय आपल्या सर्वांच्या बरोबर घेणार. कारण हा लढाई फक्त माझी नाही, तुमची पण लढाई आहे. चांगली गोष्ट, अभिनंदन त्यांचं. दुसरा प्रश्न असा, तुम्ही नक्की उभं राहणार आहे अपक्ष म्हणून का कोणत्या पक्षाकडून तेवढं सांग. मी तुम्हाला सांगतो, एक चांगला व्यक्ती इथं उभं राहणार म्हणजे राहणार. तो आता पक्ष अपक्ष हा नंतरची गोष्ट आहे. तुम्ही उभं राहणार राहायला पाहिजे की नाही? राहायला पाहिजे की नाही? राहायला पाहिजे. मागितलीपेक्षा तुम्हाला सांगतो की जेव्हा समविचार असतात त्यावेळेस जोडतात आणि ते जोडले जातात. आणि जर तुमचा प्रश्न असेल तर हो. डॉक्टर साहेब, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून भाजपकडे आग्रह धरलेला होता की उमेदवारी देण्यात यावी, प्रयत्न खूप केले होते. मात्र वर जर पाहिलं तर शिवसेना असेल आणि भाजप असेल यांच्यातला वादच मिटत नाहीये. अक्षरशः जवळचे नेते नाराज झाले. तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी भाजपकडे वेळ आहे का? सर्वांकडे वेळ असतो. तो योग्य वेळी योग्य शांत झाल्यावर निर्णय घेतात. निर्णय हा कधी सुद्धा जेव्हा लॉंग टर्मचा
आपल्या मी तुम्हाला एक सांगतो याच्या मागे, जर आपल्या शहराचा आणि मराठवाड्याचा विकासाच्या मुद्द्यावर जर निर्णय घेतला गेला तर तो निर्णय नक्कीच चांगला असेल. सर, तुम्ही पूर्ण इतिहास सांगितला. शेवटचे 12 दिवस हातात आहे, येणार आहे. नेमकं तुमचं काय ठरलंय? आता आपलं ठरलंय जवळपास आपला 90 म्हणजे 80% प्रचार झाला आहे. तसं म्हणलं तर तुम्हाला माहित असेल 80% प्रचार त्याच्यामुळे झाला की ग्रामीणमध्ये JR वारी गेली होती. आता परत सेकंड राऊंड आपण JR वारी करणार आहोत. सरला बेट ज्या ठिकाणी आपला विकास गुंतला होता, सरला बेट म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं आणि आपले बॉर्डर, तिथून आपण एक वारी काढणार आहे. JR वारी शिववारी, JR वारी शिववारी, म्हणजे तिथून विकासाची गंगा आपल्याला अक्षरशः ओढत आपल्याला इकडे आणावं लागेल. त्या मुद्द्यानुसार आपण एक वारी काढणार आहे. शिववारी म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गाव हा गावगाडा तयार केला होता, जेणेकरून आपलं गाव पूर्णपणे स्वतंत्र राहावं, सगळ्यांचं विचारधारा राहावी. पण त्यानंतर जातीपातीचं राजकारण केलं, ते परत न्यूट्रल व्हावं आणि विकासासाठी आपण ती वारी चालू करणार आहोत. ती वारी तिथून सुरू होईल आणि फॉर्म भरेपर्यंत संपेल. त्या वारीमध्ये असंख्य लोक जॉईन होतील. हा, वारी सुरू होईल सर्रा बेट, मग नंतर वैजापूर, नंतर पालखेड जिथे आपलं ऐतिहासिक युद्ध झालं. इव्हन पालखेड सुद्धा खूप मोठं चांगलं पर्यटन स्थळ करू शकतो आपण. नंतर लासूर जिथे देवी आहे, नंतर गंगापूर, नंतर आपल्या रत्नापूर किंवा खुलताबाद, नंतर कन्नडचा भाग, डोंगराखालचा, डोंगरावरचा, येताना इकडे कर्णपुराची देवी, महाराजांचं पुतळा, बाबा आंबेडकर साहेबांचा पुतळा, वरदेश आपलं देव, आणि नंतर फॉर्म भरणार. त्या वारीमध्ये आपण सर्व राहणार आहे. आपण सर्व राहिल्याच पाहिजे. जसं आपण पंढरपूरला वारी काढतो की आपल्यातले कळत न कळत जे काही आपल्याकडे कमी आहे त्या देवाच्या कृपेने आपण बाहेर काढायला पाहिजे. ही वारी आपल्याला काढावं लागेल, ही सुरुवात आपल्याला करावं लागेल. डॉक्टर साहेब, राजनाथ सिंगाने पण तुमची मागणी केली होती, बाबा एकच तिकीट मागितलं महाराष्ट्र तुम्हाला, माझ्या कोट्यातून द्यावं. मला तर काही माहिती नाही बाबा. हे पण चांगलं तुम्ही सांगितलं. असं असेल तर मी तर देवाला प्रार्थना करतो. असे अदृश्य हात खूप चांगले आहे माझ्या मागं. नशिबाने मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगला विचार करा. 10 लोक काय 20 लोक आपण सुद्धा मदत करणार. चांगला विचार असेल तर. राजकारण किती गलिच्छ झालं तुम्ही बघितलं नाही झालं. आपण राजकारण गलिच्छ केले. आपण सर्व राजकारणी आहोत. ज्याचा विरोध आहे त्याला सांगायचा. ज्या ज्या व्यक्तीकडे वोटर्स कार्ड आलं त्या दिवशी आपण राजकारणाचा भाग ऑलरेडी झालोय. ते गढूळपणा जो आहे त्याला आपल्याला खाली उतरावं लागेल, ते आपल्याला स्वच्छ करावं लागेल. राजकारण भागात भाजपमध्ये अगोदरच एक डॉक्टर होता, परत त्याने वाटत दुसरा डॉक्टर यायला, त्याच्यामुळे तुम्हाला काही हे केलं का? तसं काही नसतं. ते असं नसतं. म्हणजे भंतीजींचा पाठिंबा आहे तुम्हाला? काय भंतीजींचा तुम्हाला पाठिंबा आहे? या विचार त्यांना 2 पैसे विचारा, सांगतील. भंतीजी, आपण डॉक्टर साहेबांना पाठिंबा देत आहे का? हो, कारण की या शहराला आज एवढे उच्च शिक्षित उमेदवार पक्षाकडे मिळायला हवे. आणि जर पक्ष देत नसेल तर माझा आग्रह त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरावा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना सहकार्य करू आणि भगवान बुद्धाकडे मंगल कामनाही करू की यावर्षी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये डॉक्टर राठोड सर हे निवडून यावेत आणि या शहराचे ते खासदार व्हावेत, हीच या ठिकाणी मी मंगल कामना करेन. आणि त्यांनी जर पक्षाकडनं त्यांना तिकीट नाही मिळालं तर त्यांनी अपक्ष उभं राहावं ही आमची त्यांच्याकडनं आग्रहाची मागणी आहे. तुमचा वैयक्तिक पाठिंबा डॉक्टर साहेबांना आहे, सांगितलं होतं की संघाचा आहे. हा माझा वैयक्तिक पाठिंबा आहे. वैयक्तिक पाठिंब्यावर एवढं मोठं हे होऊ शकेल का? उत्तर देऊ. हे बघा, संघटना ही चांगल्या कामासाठी असते. संघटनाचा प्रमुख हा सुद्धा चांगल्या कामामध्ये जर जोडला तर सर्व जनता बरोबर येते. ही लोकशाही जनतेची आहे. वोटिंग हे जनता करते. जर प्रमुखाने चांगला निर्णय घेतला तर जनता, तुम्ही विचारा, आता तुम्ही कोणत्याही चौरामध्ये इथे विचारा किंवा ग्रामीणमध्ये डोंगरावर विचारा, तुम्ही 10 लोकांना जाऊन विचारा, 7 लोक तरी सांगतील की हा पाठिंबा आहे. त्यामुळे ही निवडणूक आहे जवळपास संघटना रहित व्यक्ती प्लस बाजूच्या ताकद कोणत्या आहे ते बघून होणार आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही भाजपकडनं अपेक्षित पण करता तिकीट आणि पुन्हा म्हटलं की विकास पण झाला नाही राज्यामध्ये. भाजप सेना युतीचं सरकार होतं. मी तुम्हाला ते सांगतो, राज्यामध्ये विकास झाला. मी तुम्हाला हे सांगतो, राज्यामध्ये विकास नक्कीच झाला. फक्त आपल्या मराठवाड्यात झाला नाही. सांगितलं का तुम्हाला? मराठवाड्यात नाही झाला म्हणजे युतीचं सरकार होतं ना कोणतं राज्यामध्ये. हो, जिल्ह्याचे विचार तुम्ही. जिल्ह्यामध्ये झालं नाही, काहीच केलं नाही असं म्हणायचं. नाही, असं तुम्ही बघा,
शब्दाचा आपल्या बघा पत्रकारितेमध्ये सांगतो बघा बघा लाईन्स बिटवीन द डॉट्स. ओके, कसं असतं मी सांगताना काय सांगतोय, मी आज तुम्हाला परत सांगतो की आजपर्यंत जो विकास भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या अंतर्गत झाला तो इतक्या स्पीडनं विकास झाला असेल, पण ह्या खूप जास्त होतो आहे. ती स्पीड कसे आपण होतोय, जसं आपलं वय वाढतं ना तसं आपला विकासही वाढतोय. मी आताच का म्हणतोय, ही आता अशी वेळ आहे, जर आपण आता जागं झालो नाही तर जो मराठवाडा जेव्हा व्यापाराचं केंद्र होतं आणि जेव्हा गुलामीमध्ये दबलं गेलं तेव्हा 1000 वर्ष मागे पडला, तसं आता जर आपण लक्ष नाही दिलं एक साधा माणूस म्हणून, साधा व्यक्तिमत्व म्हणून, तर आपण अजून खूप मागे जाऊ. ही एक भावना होती. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, मी आपल्यातलाच एक शेतकरी मुलगा चुकून इथे शिक्षणाला आलो, डॉक्टर झालो, वकील झालो, सर्व शिक्षण झालं. आणि जेव्हा मला मुंबई पुण्यामध्ये राहण्याची वेळ आली तेव्हा विचार केला, त्यावेळेस 2009ला काही संघटना जशी की डॉक्टरची असोसिएशन महाड संघटनाच्या मार्फत जेव्हा मला सरकारकडे काही मागण्याचा एक विषय आला, त्यावेळेसपासून मी राजकारण जाणतो. बरेच लोक म्हणत असतील मला की राजकारणामध्ये कालचा आला मुलगा, त्याला सांगावं मी पूर्ण अभ्यास केल्याशिवाय उतरत नाही. 15 वर्षाचा अभ्यास त्यामध्ये केलेला आहे. 15 वर्ष अभ्यास करून इथल्या राजकारणाचा अभ्यास केला आहे, इथल्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आहे. गावागावामध्ये जाऊन 800 कॅम्प घेऊन त्यातले पूर्ण 16 जिल्हे जे आहे मराठवाड्याचे, मराठवाडा आणि आजूबाजूचे 16 जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. काय कुठे पाणी जिरतंय. सर्वात वाईट असं मला वाटतं की आपण फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या बारामती असेल तिथे 2 घरामध्ये फक्त लढाई चालू आहे, तिथे आपण जास्त आपला रस आहे, भावनात्मक रस आहे. अरे आपल्याकडे काय चालू आहे बघा ना. 70 वर्ष झाले पाण्याचा प्रश्न सुटला नाही, 70 वर्ष झाले मूलभूत गरजा झालेल्या नाही आहे. त्या सर्वांचा आढावा मागच्या 5 ते 10 वर्षापासून इथे पूर्णपणे चालू आहे. त्या सर्वांचा आढावा करत करत अशी आपली अपेक्षा होती की जेव्हा केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या म्हणजे विकास गंगेमध्ये आपल्याला सुद्धा सहभाग मिळेल. पण आपल्याला सांगायला किंवा आपल्याला माहीतच आहे की ती विकास गंगा इथं आणण्यासाठी आपल्या इथे जे काही तसं विचारधारा पाहिजे, जो गावातला तळागाळाचा माणूस पाहिजे, तो आपल्याला भेटला नाही. आणि मी सुद्धा आज मागच्या की बऱ्याच दिवसापासून बघतोय की चुरस कशामध्ये फक्त राजकारणाचा जो काही पॉईंट आहे त्यामध्ये चुरस आहे का फक्त, बाकी लोक इथे येऊ शकत नाही का? काय येऊ शकत नाही. ज्याचं जो निस्वार्थ ड्रायव्हर असेल, ज्याला पूर्ण अभ्यास असेल, तो येऊ शकतो. तर त्या सर्वांसाठी मी एक इथे म्हटलं आपल्याशी चर्चा करावी, आपल्याला ते सांगावं की रडगाणं काय आहे. तुम्हाला सांगू इच्छितो 6 सर्वे केले गेले, पूर्ण गावाचे 661 ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपली टीम JR टीम ग्रामपंचायत जाऊन प्रत्येक गावाचे प्रश्न आज आपल्याकडे आहे, प्रत्येक एरियाचे प्रत्येक कॉलनीचे प्रश्न आपल्याकडे आहे, प्रत्येक प्रश्न सोडण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये काय करू शकतो हे आपल्याकडे आहे. हा सर्व ग्राउंड रिपोर्ट पूर्णपणे झालेला आहे. फक्त लोकसभेमध्ये पुढे कसं जायचं त्यासाठी एक नवीन काहीतरी करायला पाहिजे, म्हणून एक नवीन चेहरा, आणि तो चेहरा ग्रामीणचाही असावा, शहराचा असावा, तो शिकलेलाही असावा, तो गावातल्या प्रश्नांना जाणणारा असावा आणि तो सोडणारा पण असावा. त्यासाठी मीच नव्हे तर पूर्ण शहरामधले तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की ग्रामीणमध्ये 78% आणि शहरामध्ये 65% लोकांना हे आता जाण झालेले आहे की ह्यावेळेस मात्र आम्हाला हे बाकी सगळं चालत राहील, पक्ष कोणतं काय चालत राहील, पण जो जर पक्षामध्ये चांगला व्यक्ती असेल तर त्यालाच मतं मिळतील. जर पक्ष चांगला असेल आणि जर व्यक्ती जर समजा ड्रायव्हर बरोबर नसेल तर त्याला मत मिळण्याची शक्यता कमी आहे, असं सर्वांना माहिती आहे. हा सर्व माहिती आहे. तो व्यक्ती निस्वार्थ पाहिजे. मला काही पैशाची काही गरज नाही आहे. मी चुकून एक वेळा रोटी जेवण करणार आता बऱ्यापैकी आहे आपल्या आशीर्वादाने. फक्त तळमळ आहे एक तर आता माझ्यासारखी युवा जे 65% युवांचा हा आपला मराठवाडा, आपल्याला सांगताना आपल्याला माहीत असेल मागच्या 10 वर्षाचा डाटा तुम्ही बघून घ्या, जवळपास 1,80,000 युवा. त्याचं कारण सांगतो मी स्वतः. मला जेव्हा मी संभाजीनगरला इथं आलो त्यावेळेस 1998ला मी गरवारे कंपनी बघितली होती आणि मला स्वप्न होतं की गरवारे कंपनीसारखं आपण कंपनी टाकायची आणि युवकांना रोजगार द्यावा. म्हणून मी 1 वर्ष इंजिनिअरिंग केले. माझं दलित डॉक्टर होतं त्यावेळेस मी 1 वर्ष इंजिनिअरिंग केले. इंजिनिअरिंग करता करता माझ्याबरोबर जे 200 विद्यार्थी होते, आता जर तुम्ही डाटा बघितला
तर फक्त 2-3 आम्ही इथे आहे, बाकी सगळे बाहेरचे. नंतर मी डॉक्टर झालो. थोडक्यात सांगतो, 180 मुलं मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांचा पगार 2 लाखापेक्षा जास्त आहे ती इथून बाहेर का गेले? इथून पुणे, मुंबई, बँगलोर का गेले? कारण की इथं IT इंडस्ट्री नाही, तसा रोजगार म्हणजे जसं पाहिजे त्यांना तसं मिळत नाही आहे. जर इथे IT इंडस्ट्री असती, जसं ऑटो इंडस्ट्री आहे त्यालासुद्धा जितकं आता हे मिळत नाही आहे. जर इथं असतं ते 1,80,000 मधले 1,00,000 थांबले असते. ते साधं गणित आहे ना. 1,00,000 जर थांबले असते तर एका माणसाचा पगार 2 लाख गुणिले 1,00,000 बघला तर महिन्याला 2,000 कोटीचा व्यवसाय आपल्या शहरात राहिला असता. आहे हा पण एक एक्झाम्पल आहे. असे असंख्य आहे. तुम्ही पर्यटन बघा. पर्यटनविषयी जर बोललो आपण तर आपण असा आपला जिल्हा आहे जो फक्त महाराष्ट्रच नाही, भारतच नाही तर जगामधला असा एकच जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी 2 पर्यटन स्थळ आहे, जागतिक पर्यटन स्थळ. अजिंठा, एलोरा. त्याला अजून भर टाकायची तर इथे बाकीचं घृष्णेश्वर आहे. मराठवाड्यामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहे. शिर्डी साईबाबा आहे. वेगवेगळं संस्थान आहे. फक्त मागच्या 10-20 वर्षापूर्वी साधं काम केलं असतं, साधं की जे फक्त रोड केले असते. 3 रोड फक्त केले असते. रोड, रस्ता साधा, पैसा खा पण रस्ता केला असता तरी शिर्डीमध्ये एअरपोर्ट होऊन जे 20 फ्लाईट तिथे उतरत आहे ते तिथे उतरलेले असते. ते 20 फ्लाईट आपल्याकडे उतरले असते आणि आपली भरभराट झाली असते. साधे प्रश्न आहे. तुम्ही पाण्याचा प्रश्न बघा, तुम्ही मूलभूत गरजा बघा, तुम्ही युवकांचा रोजगारचा प्रश्न बघा, तुम्ही गुन्ह्याचं बघा. असे जे काही पॅरामीटर आपले आहे. मला सांगा, इंदोर शहर जर एवढं सुंदर आहे तर आपलं शहर का होऊ शकत नाही? शहरचा मुखिया तसा पाहिजे. शहर हे आपलं घर आहे असं जर आपण मांडलं तर आपण थुंकताना विचार करणार. ही भावना कोणामध्ये पाहिजे? जो मुखिया असेल त्यामध्ये ती भावना पाहिजे. तो मुखिया जर तसा मिळाला तर हा शहर नक्की पुढे जाईल. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या लोकशाहीमध्ये हा एक फेन्सिंग बॉल आहे. जसं मॅचमध्ये शेवटचा टर्निंग पॉईंट असतो, तो जर बरोबर मारला तर गेम जिंकतो. जसं धोनीने शेवटचा 6 मारला, जर ती कॅच गेली असती तर हारले असतं. आपलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी. मला सांगा, एक मी आपल्यातलं सांगतो, आपल्या मुलाला आपण जर शिकवलं, जर तो शिकला तर भीती काय आपल्याला? तो शिकेल पण तो आपल्याचा घर दार सोडून तो कुठे जाईल? तो पुणे मुंबईला जाईल. नाही शिकला तो बेरोजगार राहील. करू काय मी? शिकला तर बाहेर जाईल, बाहेर जाऊन त्याला पगार मिळेल पण बाहेरसुद्धा महागडं घर त्याला घ्यावं लागेल. म्हणजे तो शिकूनसुद्धा कर्जबाजारी झाला. हीच का आपली अवस्था करायची? तर आता सध्या आपल्याला तो वेळ आहे. आपण सर्वांनी जर मनामध्ये विचार केला, आपला व्यवसाय आहेच, आपण व्यवसाय करावा, नक्कीच करावा. पण आपण व्यवसाय करताना मी सुद्धा व्यवसाय करतो, डॉक्टर आहे ना मी. व्यवसाय करतो त्यावेळेस सेवा देतो. जसं कोविडमध्ये आपण 30% बेड फ्री ठेवले होते. आजही तुम्ही जाऊन बघा 10% बेड फ्री आहे. गरीब लोकांना मी कधीच थांबवलं नाही. व्यवसाय करता समाजसेवा करण्यासाठी आपला 4था स्तंभ पाहिजे आणि त्या 4था स्तंभला हाक आहे. माझी कळकळीची विनंती आहे. एक प्रयत्न करतोय, माझ्याकडे पैसे काहीच नाही आहे. मी जेव्हा हा विचार केला तेव्हा लोक म्हणे 50 कोटी आहे का? का पाहिजे बाबा 50 कोटी? आम्हाला वाटायचं नाही आहे. आम्हाला द्यायचे पण आणि घ्यायचे पण नाही. यांनी गोळा करून ठेवलेलं आहे ना. इलेक्शनला आले का द्यायचे, परत कमवायचे. मला काही कमवायची इच्छा नाही आहे. जर चुकून त्या पदावर आलो तर 1ही रुपयाचा पगार मी घेणार नाही. जो मला मानधन मिळेल तो सुद्धा ज्या जिल्हा परिषद शाळा बंद करताय, ज्या 20 किंवा जे काही शाळा आहे मनपाच्या बंद करताय, ते तो पगार प्रत्येक महिन्याला एक नवीन शाळेला आपण देऊ शकतो. ही भावना आहे, निस्वार्थपणाची भावना आहे. नाही तर काय, असे असंख्य मुलं माझे मित्रसुद्धा खूप सोडून गेले. प्रत्येकाची इच्छा इथं आहे. परत अरे आमचे 40 वर्ष झाले आता, आमची इच्छा आहे आपल्या शहरामध्ये यावं, राहावं. पण तो शहर तसं आहे का? तर नाव बदललं झालं. आता तो नाव बदलण्याचं राजकारण संपलं आहे. पण पुढे काय करायचं हा एक गहन प्रश्न आहे. हा ब्रेकिंग न्यूजचा प्रश्न नाही आहे. माझी थेट विरोध आहे. तुमचा 80% प्रचार म्हणजे झालाय. तुम्ही 861 ग्रामपंचायत गेल्या 661. अमित शहा कमळ पाठवायला सांगितलं. तुम्हीच ते कमळ आहात का? डिक्लेअर करून टाका ना. अरे देवालाच माहित असेल. देव जो खेळ खेळतो ना. मी ही सुद्धा जी योजना केली त्यावेळेस मी एका प्रार्थनेला बसलो त्यावेळेस झालं. ही असेल प्रभूची इच्छा, मला माहिती आहे. विचारा ना एक वेळेस.
फार जोरात होता. हा तर मधात शांत झालं. अजूनही आहे नाही थोडं मधात शांत झालं. नाही शांत. पुन्हा काय झालं की शिंदे गुटपेळी ती जागा चालली. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बीजेपीचा VHP RSS यांनी म्हणजे तुम्हाला सांगितलं असं तुम्ही अपक्ष लढा बाबा आहे आपलं. तसं नाही आहे बघा. मागच्या 4.5 वर्षापासून ग्रामीणमध्ये काम चालू आहे. योग्य वेळी वर पत्ता करावा हाच त्याला नियम असतो. आता जसं आचारसंहिता आली त्यामुळं काही बॅनर्स वगैरे काढावं लागले. पण जेव्हा बॅनर काढले तेव्हा परत आता मी दररोज 11-12 गावं करतो आहे. गावामध्ये स्ट्रॉंगली प्रकृती चालू आहे. तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही गावात थोडं विचारा नातेवाईकांना आणि तिथं आहे का नाही विचारा. कारण की हा स्ट्रॉंग प्रचार किंवा आपल्याला संबोधन अजून काही प्रश्न बाकी आहे. आपल्या काही संघटनामध्ये सुद्धा प्रश्न असतात ते सुद्धा बाकी आहे. तो प्रचार चालूच आहे. प्रचार कुठे कमी जास्त झालेला नाही आहे. फक्त ते आपल्याच्या चर्चेमध्ये आता मला कळलं की तुम्हाला हे पाहिजे म्हणून मी बसलो समोर. हां सांगू जी करणी सेना आपल्या तिकडे खूप जास्त स्ट्रॉंग आहे. इथे करणी सेना फक्त 2 ते 3 व्यक्तीच्या पुढे करणी सेना नाहीच आहे. देऊन घ्या. समाज नव्हते ते माझे मावस भाऊच आहे. ते एका पैशाचे पदाधिकारी आहे. त्यांना पक्षांनी 35 वर्षापासून जबाबदारी दिली आहे आणि तो लेटर सुद्धा कोणत्या पक्षांनी कोणत्या माणसाने टाईप करून दिलं हे टाईप करणाऱ्या माणसाने सुद्धा मला व्हॉट्सअप केलं होतं की हे टाईप करतं. म्हणजे कसं असतं ह्या लढ्यामध्ये जसं आंबेडकर जी असेल जसे ज्योतिराव फुले असेल लढ्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येणार आहे. खूप सारे दगड त्याच्यासोबत आपल्या हा घनिष्ठ संबंध आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रवीण तोगडे साहेब आज होते त्यांनी भेट दिली. एवढं मोठं स्ट्रॉंगवर तुम्हाला पाठिंबा असताना यूज मी सांगू का तुम्हाला. तुम्ही जसं मला प्रवीण तोगड्यांचं नाव घेतलं असं असंख्य अदृश्य हात आजही बरोबर आहेत. सर्वांची इच्छा आहे की निस्वार्थीपणाने जर कार्य करणारा व्यक्ती असेल तर आपण सर्व बरोबर आहोतच. त्यामुळेच तर हे सर्व काही सुरुवात केलेली आहे आणि हे सुरुवात करतानाही आताही आणि पुढेही सर्व हात देवाच्या कृपेने देव सुद्धा बरोबर असतो असं बरोबर. नाही अरे बाबा हे मी माझ्याबद्दल मी स्वतः बोलू शकतो. मी समोरचे लोकशाहीमध्ये तुमच्याबद्दल सुद्धा मी डायरेक्ट तुम्ही मला मतदान करणार मला माहिती आहे आतून. पण तुम्हाला डायरेक्ट बोलणं हे थोडं चुकीचं होतं. हे मला आज माहिती नाही. पुढे भविष्यामध्ये काय होईल मला माहिती नाही. असा प्रश्न विचारा. हे बरोबर आहे. प्रश्न असा आहे की चांगली प्रॅक्टिस होती. आता चांगली प्रॅक्टिस होती. नशिबाने आता चांगले खायचे दिवस आले होते आणि चांगलं चालू होतं. आज मला माझ्या वयाची मुलं बाहेर युरोप लंडनला जाऊन मस्तपैकी व्हिडिओ काढतात आणि टाकतात त्याच्यावर. मग हे राजकारणाचं किंवा हे उचकून दिलं. मी तुम्हाला सांगतो साहेब मी जेव्हा माझं 15 वर्षाचं प्रवास झाला शिक्षणाचा तेव्हा मला मुंबईला खूप चांगली ऑफर होती. पण ज्यावेळेस मी मराठवाचे पेशंट तिकडे येताना बघितले त्यांची तळमळ बघितली तर माझा जो उद्देश होता जुना इथे इंजिनियर व्हायचा आणि इथे कंपनी टाकायची तर म्हटलं मी शिक्षण घेऊन मला मातृभूमीत यावं लागेल. त्या भूमीत आलो मी. मागचे 10 वर्ष मी विचार करतोय आणि जेव्हा मला आता मागे जेव्हा रामलल्लाचं झालं त्यावेळेस मी एका विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळे मला ते सौभाग्य मिळालं की ते कलशाची पूजा करावी मी. तर त्यावेळेस मी जेव्हा बसलो 4-5 तास कसे सहसा आपण रात्रंदिवस अभ्यास आपल्या मोबाईलवर असतो पण ज्यावेळेस शांत बसलो ज्यावेळेस काहीतरी चांगला विचार होतो त्यावेळेस कळालं की काहीतरी करायला पाहिजे आणि तो करण्याचा वेळ जास्त थांबण्यापेक्षा आत्ताच करायला पाहिजे. आणि 22 तारखेला जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून तो आता विचार सुरू झाला. जेव्हा विचार मी अशा जवळपास 22 संघटना आणि प्रत्येक समाजाचे घटक ग्रामीण आणि शहराचा जेव्हा मी आढावा घेतला ऑक्टोबरमध्ये एक आढावा घेतला त्या आढाव्याचा रिपोर्ट जेव्हा चांगला आला तेव्हा सांगितलं की बघा तेव्हा कोणतरी चांगलं पुढे यायला पाहिजे. आजही सांगतो जर माझ्या व्यतिरिक्त कोणी पुढे येत असेल आपल्यापैकी आणि तो जर निस्वार्थपणाने काम करायला तयार असेल ग्रामीण शहराचा अभ्यास असेल तर माझा पूर्णपणे त्याला सपोर्ट राहील. मला स्वतः राजकारणामध्ये यायची काही रस नाही आहे. माझे तो म्हणजे मला मस्त मी माझं चांगलं करतोय 2 रोटी मला भेटते चांगली. पण जर शिवाजी महाराज जन्मावा तर 22च्या घरात जन्मावा आणि आपण आपल्यासारखंच मी समजा बसत अरे काय चालू आहे असं करण्यापेक्षा उतरून त्याला करावं असं मला वाटलं. मनाने दिलं माझ्या म्हणजे मला जी देशभक्तीची माझी भावना आहे त्यांनी उचकून दिलं. काही अनुभव नाही समाजकारणाचाही अनुभव नाही माहिती आहे नाही आहे यांना माहिती नाही. रेट आहे लोकसभा मतदारसंघ तरी किती माहिती सांगतो तुम्ही
वोटर्स किती आहेत, कास्ट वाईज वोटर किती? सांगतो ना, विचारा ना तुम्ही. तुम्हाला हे बघा, यांनी चांगला मला प्रश्न विचारला की तुम्हाला काय अनुभव राजकारणाचा. 2009ला मी महाराष्ट्र राज्याच्या डॉक्टरांचा माड या संघटनेचा पूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. ज्यावेळेस डॉक्टर आणि पेशंटचं नातं हे कुठेतरी राजकारणामध्ये म्हणजे खूप त्रास होता, त्यावेळेस मी हा लढा महाराष्ट्राच्या म्हणजे मंत्रालयामध्ये जाऊन लढला होता. तेव्हापासून मला राजकारणाचे प्रत्येक गोष्ट मला माहिती राजकारणामध्ये सांगितलं. तर विचारलं लोकसभेबद्दल, इथे आपल्या जवळपास 20,80,000 वोटर्स आहेत. जातीय राजकारण ज्यांना माहिती त्यांना सुद्धा सांगतो मी, पण ते पूर्ण माहिती आहे. राहिली गोष्ट ग्रामीणचा जो भाग आहे, जी काही आपल्या 661 जे ग्रामपंचायती आहे त्या पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये मी जाऊन आलो. पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये आज कोणताही खासदार जो आता तुम्ही दाखवता उमेदवार, कोणता खासदार जाऊन आलाय मला त्याचं नाव सांगा, मी माझं पूर्ण डिग्री द्यायला देतो. पूर्ण ग्रामपंचायतचे काय प्रश्न आहेत, माझ्या डाटा आहे तुम्हाला दाखवता असायचं, पूर्ण फोटो पूर्ण व्हिडिओ आहे. आज असे काही गावं आहे, लाज वाटतं आपल्याला सांगायला, 70 वर्ष झाले आज सुद्धा इथे पाणी प्यायला गढूळ पिवळं खारट पाणी असं भेटतं. हे काय आपलं हे आयुष्य आहे. आज सांगतो, आज इथलं युवक तुम्ही सांगता अभ्यास केलाय. मी जेव्हा इथं आल्यानंतर मी लॉ केला, जेव्हा मी इथला क्राईम बघितला, जेव्हा मला कळलं तर क्रिमिनल लॉ म्हणून काय असतो, जेव्हा इथे 6 ते 7 स्पॉट जेव्हा मी निवडले, त्या पूर्ण युवकांशी बसून जेव्हा प्रयत्न केला, मी समरसता ह्या विभागामध्ये काम करतो, त्या कामानुसार प्रत्येक तळागाळामध्ये गेलो होतो. त्या क्राईम हा का वाढतो, प्रत्येक मी डॉक्टर आहे, जेव्हा आजाराला काय करतो शेवटपर्यंत त्याचा आजाराचा मूळ बघतो. क्राईम काय वाढतो, इथे बेरोजगारी वाढली म्हणून क्राईम वाढलं. इथलं प्रशासक आणि जनतामधला दुरावा खूप लांब आहे. आपण जनता ही दबलेली आहे. म्हणजे हा जो क्राईम जर आपण विचार नाही केला तर तो खूप अजून वाढणार आहे. इच्छा व्यक्त केली की भाजपकडून तिकीट मिळेल, वातावरण काय चालू सध्या किंवा काय तुमची स्थिती आहे, तुम्ही काय करणार? मला असं वाटतं आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस आहे आणि त्यामुळे ज्या तत्वावर त्याग समर्पण सेवा या तत्वावर जी पार्टी आणि आपले आदरणीय पंतप्रधान या देशाचं विकासाची गंगा वाहत आहे, यामुळे प्रत्येक आपल्या छत्रपती संभाजीनगरचा वासी प्रत्येकाची अशी आशा आहे की एक चांगला चेहरा ते इथं निवडतील आणि ह्या आशेमुळे सर्वांच्या विकासाच्या ज्या काही अपेक्षा आहे त्या डिपेंड आहे. त्यामुळे ते सर्वांना कुतूहल त्याची आहे आपल्याला. मात्र तुम्ही पाहताय की महायुतीमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार वाद निर्माण झाला आहे. भुमरे असतील, त्यासोबतच तुम्ही पाहता कराड आहेत, विनोद पाटील आहेत आणि त्यानंतर तुम्ही आहात. मग काय वाटतं उमेदवारीचं? नाही, कालही मी पण बघितलं, काल महायुतीची सर्वानुमते एक बैठक झाली. कोणाचंही ते आपल्या जिल्ह्यामध्ये तरी वाद नाही आहे. सर्वांचं मत एकच आहे की जिल्ह्याचा विकास जो म्हणजे घडवायचा आहे ती महायुतीचा एक कॅन्डिडेट घडवेल आणि जो काही पक्षश्रेष्ठीवरून आदेश देईल तो कोणाला देऊ शकतो. आपले जे काही आदरणीय इथे मंत्रिपद आहे त्यांना देऊ शकतात, मला देऊ शकतात, ते कोणाला देतील. त्यामुळे इथे आपल्या जिल्ह्याच्या लेवलला काही मतभेद तुम्हाला माहीत असेल नाही आहे. आता आणखी एक चित्र जर पाहिलं तर ह्या नेत्यांनी प्रत्येक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यात, विनंती केली आहे, मात्र अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. शक्यता अशी वाटते की जे जास्त विनंत्या करतायत पक्षांच्या जवळ आहेत त्यांचं पाठ कुठेतरी जड भरेल. मग अशा तुमची भूमिका काय असेल? विनंतीवर उमेदवारी मिळत नसते हे आपल्याला माहिती आहे. नशिबाने जो ग्राउंड रिपोर्ट आहे, जो व्यक्ती ग्रामीणचा शहराचा विकास करण्यासाठी त्याला पूर्ण ग्रामीणचा प्रश्न माहिती आहे, ज्या व्यक्तीला प्रश्न माहीत आहेच आहे पण ते प्रश्न कसे मांडायचे, त्याला कसे ग्रामीणमध्ये परत आणायचे हे माहिती आहे, अशा उमेदवाराला ते उमेदवारी देऊ शकतात असं चिन्ह दिसतंय. जर समजा एक शंका म्हणून विचारतो तुम्हाला की जर समजा नाहीच काही झालं तर मग अपक्षाची तुमची तयारी आहे का? जेव्हा आपण चांगला विचार करतो, प्रभू चरणी आपण जेव्हा विचार ठेवतो आणि सर्वच आपण चांगला करत असताना निस्वार्थ भावना असेल तर आपण पॉझिटिव्ह राहावं, निगेटिव्ह विचार सध्या तरी करू नये असं मला आपली सर्वांना सुद्धा विनंती आहे. म्हणजे तुम्ही विचार केला हे पक्षांकडून उमेदवारीपर्यंत, आता तिथून पुढचा विचार जो आहे तो असा नाही आहे. जेव्हा आपण एकदा ठामपणे ह्या जिल्ह्याचा विकास करायचा हा जर विचार केला असेल तर तो विकास जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत तो विकास ठामपणे राहायला पाहिजे. यासाठी जे काही पावलं उचलावं लागतील ते पुढील कालावधीमध्ये उचलावं लागेल. धन्यवाद. थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए
और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।